रामकृष्ण हरी, जय हरी. मित्रांनो, आपण पाहतात आमचा गुरुजी व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब पुंदे. सकाळचे 7 वाजलेत आणि मी आता आलो आहे जगद्गुरु जगतवंदनीय वैकुंठवासी संत तुकाराम महाराजांचं गाव श्री क्षेत्र देहू या ठिकाणी. देहूमध्ये 3-4 मोठे ठिकाण आहे, ते आपणाला पाहिजेत, दर्शन घ्यायचंय. माऊली श्री क्षेत्र देहू गाव या ठिकाणी मी आत्ता आहे आणि जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं, तो नांदुरकी वृक्ष या ठिकाणी आपण पाहू शकता. मी दर्शन घेतले, आपण बी घेऊ शकता. आणि या वृक्षाच्या समोरच एक अतिशय सुंदर आणि दगडाई बांधकाम असलेलं तुकाराम महाराजाचं मंदिर आहे, पाहू शकता आपण. ओके. तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मंदिर आणि नांदुरकी वृक्ष या समोरचं हे गेट अतिशय सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी सर्व बनवलेलं आहे, आपण पाहू शकता. आणि सकाळी 7चा टाइम असल्यामुळं अतिशय आनंद वाटतो. जगद्गुरु तुकाराम महाराज मुख्य मंदिर 14 टाकळी प्रवेशद्वार आपण पाहता. आणि आता आपणाला त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे. जय हरी माऊली. तर मी आता जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराजांचं देहू गावामधलं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभा आहे, आपण पाहू शकता. आणि आता आपल्याला आज जाऊन दर्शन सुद्धा घ्यायचं. माऊली पंढरपूरला म्हणजे देहूवरून तुकाराम महाराजाची पालखी जाते, ती पालखी आपण पाहू शकता. लाखोच्या संख्येने देहू या ठिकाणून पंढरीला जे आषाढीला वारीला पालखी जाते, ती पालखी आपणाला या ठिकाणी दिसते. श्री क्षेत्र देहू या ठिकाणी असलेलं मुख्य मंदिर आपण आता पाहत आहोत. या ठिकाणी पालखी दर्शन, श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन आणि आता आपणाला शिळा मंदिराकडे जायचं आहे. माऊली विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच श्रीरामाचं एक अतिशय सुंदर मंदिर आहे, त्या ठिकाणी आता आपण दर्शन घेत आहोत. या इंद्रायणीच्या काठावरच श्री क्षेत्र देहू गाव आहे आणि जे देहू गावामधलं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूने मी तुम्हाला इंद्रायणी नदीचं दर्शन घडवत आहे. सकाळी 7चा वेळ आहे, त्याच्यामुळं अतिशय आनंददायी आणि सुंदर वातावरण. तसं तर हे खूप मोठं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे या ठिकाणी आल्यावर माणूस सगळे दुःख विसरतो